नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीच्या आणखी एका प्रेरणादायी भागात. आजचा भाग प्रत्येक त्या व्यक्तीसाठी खास आहे जी कॅनडामध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहते, रिअल इस्टेट बद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. आज आपल्या सोबत आहेत GTSL चे फाउंडर, सेंचुरी 21 चे मल्टी अवॉर्ड विनिंग रिअल्टर श्री सुधीर प्रधान आणि त्यांच्या सोबत आहेत मिसेस प्रीता प्रधान. या भागात आपण जाणून घेणार आहोत 2001 मध्ये सर्व्हायव्हल जॉब्स पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, GTSL आज एका विश्वासार्ह ब्रँड कसा बनला, फर्स्ट टाइम होम बायर समोर कोणती ते चॅलेंजेस असतात आणि कम्युनिटीसाठी ते करत असलेलं प्रेरणादायी काम. तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग सुरू करूया. हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि आज आपल्याकडे जोडपा आलेला आहे GTSL चे फाउंडर सुधीर प्रधान आणि त्यांच्या आधारस्तंभ, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मिसेस प्रीता प्रधान यांचं दोघांचंही आपण स्वागत करूया प्रांजल वाहिनीवर. सो आम्ही पहिले सुरुवातीला असा प्रश्न विचारतो की आपले सध्या गेस्ट काय करतात. सो तुम्ही सध्या प्रोफेशनली, फॅमिली वाईज तुमचं सगळं काय चालू आहे? आता सुरुवात अशी करायची आहे की आता आमचा स्वतःचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे आणि रिअल इस्टेट मध्ये आता हळूहळू मी सुरुवात केली 2013 पासून आणि आता आमची टीम तयार झाली आहे. बाकी फॅमिली आमची या टीम मध्ये आहे, प्लस काही रिअल्टर्स पण आहेत, लॉयर्स आहेत, मॉर्गेज ऍडवायझर्स आहेत, होम इन्स्पेक्टर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, इन्शुरन्स ऍडवायझर्स पण आहेत. ही आमची अख्खी एक मोठी फॅमिली आहे. आणि मग आता आमची फॅमिली झाली आहे तर त्याचा बिझनेस आमचा वाढवतोय आम्ही, वाढत चाललाय आणि खूप चांगली रिझल्ट येतात, कामं होतात. थँक्स टू अवर कम्युनिटी ऑल्सो की चांगला बिझनेस मिळतो तिकडनं आणि सगळे खुश आहेत. सो ऍज ऑन टुडे वी आर हॅपी अँड प्रोग्रेसिंग. सो नाईस हॅपनिंग. मला विचारायला आवडेल की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे? आमच्या फॅमिलीमध्ये मी, माझे मिस्टर, आमचा एक मुलगा, त्याची मिसेस सून आणि आम्हाला एक 2 वर्षाची एक नात आहे आणि आता फॅमिली एक्सटेंड पण होणार आहे. छान, म्हणजे तुमच्या फॅमिली एकदम घरकुल असं भरलेला आहे. सो ते जसं तुम्ही म्हणालात फॅमिली बिझनेस चालू आहे. सो GTSL कसं चालू आहे? GTSL म्हणजे आमची एक ब्रँड आहे. वी आर रिअल्टर्स, मी, माझा मुलगा आणि आमच्या बरोबर काही आम्ही दुसरे रिअल्टर्स पण ठेवले आणि बाकी आमची टीम आहे अँड हेल्पिंग पीपल बाईंग, सेलिंग, इन्व्हेस्टमेंट. आणि आम्ही रेंटिंग मध्ये पण लोकांना खूप हेल्प करतो. मुख्य म्हणजे रेंटिंग मध्ये लोक नवीन येतात, जास्त काही माहिती नसतं, कुठे फसू शकतात येते, तर आम्ही त्यांना सगळं समजवतो. आम्ही आमची गॅरंटी पण देतो कारण क्रेडिट हिस्ट्री हा प्रकार इथे आल्यावर लोक म्हणतात आमच्याकडे कॅनेडियन क्रेडिट नाहीये. आताच आम्ही 4 दिवस झालेत आम्हाला, अजून आम्ही हॉटेलमध्ये आहोत. सो अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांना मिळून देणं हे थोडं चॅलेंजिंग असतं, पण आपण करतो. एक पण अजूनपर्यंत केस आपला फेल नाही झालाय कारण की तिथे मग आम्ही आमचे क्रेडेन्शियल्स वापरतो, गॅरंटी पण देतो. आणि काही लोक म्हणतात तुम्ही एकदम ब्रँड न्यू आहात तिकडे, अगदी सत्ता झाल्या तर आम्ही ट्रस्ट नाही करणार, फर्स्ट अँड लास्ट 3 मंथ्स 2 मंथ्स द्या. त्याच्यात मग फायनान्शियल हेल्प लागली तर आपण करतो अँड देन ते पे अस बॅक ऑल्सो. तर असं काही नाही, पण काम होतं, काम नाही थांबत. बाईंग, सेलिंग, इन्व्हेस्टमेंट रेग्युलर चालतंच आमचं. आणि सध्या आता बायर्स मार्केट असल्यामुळे जास्त बाईंग चाललेलं आहे, त्याच्यामुळे खूप बिझी असतो आम्ही. अँड बाकी ऍक्टिव्हिटीज पण आमच्या असतात, कम्युनिटीला सपोर्ट करणं, इव्हेंट्स करणं, हे करणं, स्पॉन्सरशिप बाकी दुसऱ्या इव्हेंट्सना देणं. आणि मग आपली अटेंडन्स पण लागते सगळीकडे. आम्ही ऑलमोस्ट सगळीकडे जातो, लोकांना सपोर्ट करतो आणि मग अशी कनेक्टिव्हिटी वाढते. नाईस. आता कसं असतं माहितीये, आपले ऑडियन्सेस जे आहेत ते काही इंडियामधून पण आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत आणि जसं तुम्ही बोललात नवीन येतात. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की इंडिया मधलं म्हणजे इथे रिअल्टर असणं किंवा घर घेण्याचं पद्धत वेगळी कशी आहे इंडियापेक्षा? इंडियात जास्त काही माहिती नाहीये, पण इथे वेगळं एवढं आहे की जे मला माहिती आहे, इथे सगळं ऑफिशियल आहे, सगळं ऑन पेपर होतं आणि कुठेही घोटाळा होत नाही. आपण थ्रू लॉयर करतो, म्हणजे मेनली बाईंग, सेलिंग, इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात आपले लॉयर्स इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे बँक्स, लॉयर्स, मॉर्गेजेस म्हणजे व्यवस्थित काम होतं आणि कुठेच फसवाफसवी होत नाही. आमच्या केसेसमध्ये तर आम्ही सगळं बघतो, टेस्ट करतो, सगळीकडे आम्ही ड्यू डिलिजन्स आमचा पण असतो आणि व्यवस्थित पार पाडतो आपण का. स्टेटस मेन या कंट्रीत काय आहे, इव्हन US मध्ये इधर यू आर वर्क परमिट, त्याच्यात पण कॅटेगरीज OINP वगैरे असेल तर यू कॅन बाय, अदरवाइज यू वेट.
टिल यू बिकम PR असेल तर वेगळं, सिटीजनचा काही प्रश्न नाही, पण मोस्टली PR तुम्ही झाला ती तेवढं तुम्ही दाखवलं की ती तुमची मॉर्गेजची एलिजिबिलिटी अप्रुव्हल सगळं यायला हवं. तर हे बेसिक आणि मेन क्रेडिट स्कोअर सगळीकडे, म्हणजे तुम्ही कसे आहात तुमचा स्कोअर सगळ्या तुमची क्रेडिट हिस्ट्री सांगत असते ना. डे 1 पासून आपण जो क्रेडिट कार्ड घेतो, पेमेंट त्याचं कसं असतं सगळं आपण बघतो. मी असं ऐकलंय की GTA सेलला वन Shop. स्टॉप शॉप म्हणतात, तर का म्हणतात? आणि वन स्टॉप शॉप म्हणजे तुम्ही फक्त GTSL म्हणजे मला भेटा, माझ्याबरोबर मिटिंग करा का माझ्या मुलाबरोबर मिटिंग करा का आमच्या टीम मेंबर बरोबर, आणि तुम्हाला आम्ही सगळी मदत म्हणजे अंडर वन रूफ तुम्हाला लॉयर्स आणून देऊ, मॉर्गेज ऍडवायझर आणून देऊ, तुम्हाला आमचे होम इन्स्पेक्टर्स आहेत, आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. असं नाही की तुम्हाला घर घेऊन दिलं आणि मोकळे झालो नाही. तुम्हाला काही घरात प्रॉब्लेम आला तर आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही पाठवतो, ते खूप छान असतात. तुम्हाला आता लिगल बेसमेंट बनवायचं एक्झाम्पल, का बेसमेंट मध्ये चेंजेस करायचे, का घरात काही चेंजेस करायचे, पुढे ड्रायवॉल टाकायचे, प्लंबिंग चेंज काही पण करायचंय, इलेक्ट्रिकल इश्यूज, आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स लोकांच्याकडे यायला लागलं तर तुम्हाला EV चार्जर पाहिजे, त्याच्यासाठी कोणाला हे आम्ही ही सगळी हेल्प आम्ही करतो. आमच्याकडे चांगले कॉन्टॅक्ट आहेत, चांगली लोक आमच्या टीम मध्ये, म्हणजे लायसन्स इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, मॉर्गेज ऍडवायझर, सगळे इन्शुरन्स वाले, लॉयर्स. मग आमच्याकडे एकदा तुम्ही आले, आम्ही तुमचं काम सुरू केलं की बाकी सगळी कामं जी आपण म्हणतो की बाकीच्या नंतरचे जॉब ते आम्ही त्यांच्याकडनं करून गेलो, ते तुम्हाला सगळ्या हेल्प म्हणजे काही टेन्शन नाही करतो. काही टेन्शन नाही, बस जाऊ नका, आम्ही आहोत, सगळं टेन्शन आम्हाला द्या, आम्ही करून देऊ तुमचं काम. तुमच्या मनात ही कल्पना कशी आली की हे सगळं करायचंय आपल्याला? बिंग अ टेक्निकल मॅन, मी नोकरी करत होतो इकडे केमिकल इंजिनियर असल्यामुळे, इंजिनिअरिंग माइंड. तर पण लोकांना भेटणं, दुकानात जाऊन जरा नेगोशिएशन करणं, कधी सेल लागतो हे ते, कनेक्टिव्हिटी माझी खूप चांगली आहे आणि आउट गोईंग पर्सनॅलिटी माझ्या फॅमिलीची माझी. तो असं वाटलं आपण लोकांजवळ कनेक्ट होतोय ते आपण रिअल इस्टेट मध्ये पण ट्राय करायला पाहिजे. आणि पहिलं आम्ही घर जेव्हा मिसेस आगात घेतलं तेव्हा असं वाटलं की नेगोशिएशनच्या वेळेस का बोलताना का काही बघताना की हे आपण पण करू शकतो, आणि वाटलं की लेट अस ट्राय. परीक्षा द्याव्या लागतात, असं सोपं नाही एकदम. आणि मग असं वाटलं की थोडं आता वेगळं आपण काम सुरू करू. खूप वर्ष भारतात, कॅनडात, इव्हन अमेरिकेत मी नोकरी केली आहे. प्रोसेस, केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये, ग्लास, पॉलिमर्स, पेट्रोकेमिकल हे सगळ्यांच्यावर मी काम केलंय. जरा और कुछ हटके करते सो ऐसे. पण भीती पण वाटत होती तेव्हा, कारण की एकदम चांगल्या पोझिशनला मी होतो, प्लांट मॅनेजर. आणि मग म्हटलं रिस्क तर घेऊन, लाईफ मध्ये रिस्क घ्यायला पाहिजे. सगळंच ते एवढं स्मूथ सगळ्यांसाठी नसतं, काही लोकांना मिळतं पण. सो लेट अस डू समथिंग, टेक सम रिस्क. आणि मग त्याचं इथे एस्टॅब्लिशमेंट झाली माझी चांगली. मग हे सगळं सुरुवात कशी झाली? आपण थोडं रिवाइंड करूया आणि मग थोडं पास्ट मध्ये जाऊया की तुम्ही कधी इथे आला आहात आणि तुमचं म्हणजे तुम्ही दोघं सोबत आला आहात की सगळं कसं तुम्ही एस्टॅब्लिश केलं, तर आपण थोडं टाइमलाईन मध्ये जाणूया. मी एकटं आलो अगोदर 2001 डिसेंबर मध्ये, कारण की मुलाची शाळा, तो 5वीत होता तेव्हा, शाळा सुरू होती म्हणून मध्ये डिस्टर्ब नाही करणार. आणि इकडे डिसेंबर जानेवारी 2001 मध्ये खूप बर्फ पडायचा, खूप म्हणजे खूपच असायचा बर्फ. मला ते दिवस पण आठवत आहेत. आणि म्हटलं आपण जाऊन बघू कसं काय आहे, का कसा देश, कसं काय चालतं, नोकरी कशी मिळते की नाही. कारण की मित्रांच्यामुळे असंच आपण पण सगळे येतात, मेनली गुजराती फ्रेंड्स. मग बघितलं की ठीक वाटतंय की होईल चांगलं, आपण पण मग ऑड जॉब सुरू केले. एका केमिकल इंडस्ट्रीमध्येच मला जॉब मिळाली, बेसिक लेवलला लेबर जॉब काइंड ऑफ, तिकडनं हळू सुरुवात केली. मग हे दोघं एप्रिलमध्ये आले 2002 मध्ये. मग रेंट केलं घर, मग हळू जॉबची सुरुवात झाली. अगोदर आम्हाला स्ट्रगल खूप झाली, कारण की ऑड जॉब्स होते. मी पण व्हॉलंटियर जॉब सुरुवात केली. मग आता टीचिंगची आवड आहे वगैरे. मग शी ऑल्सो स्टार्टेड कोर्सेस, मी पण थोडंफार करत होतो. आणि मग गुड थिंग इज की मी ज्या इंडियात ज्या मल्टीनॅशनल कंपनीत होतो त्यांचा एक छोटा प्लांट आहे रेक्सडेल मध्ये इकडे. तिथे मोठी ग्लास प्रोसेसची कंपनी आहे, गुजरात गार्डियन इंडस्ट्रीज म्हणून गुजरातमध्ये. तर मी त्यांना अप्रोच केला, मग त्यांनी तिकडे अप्रोच केला इंडियाला, आणि माझ्याबद्दल सगळी माहिती काढली का कसं आहे काय. चांगला रिव्ह्यू आला फॉर्च्युनेटली. आणि मग त्यांनी मला जून मध्ये, मग 2002 मध्ये बोलवलं, इंटरव्ह्यू घेतला. आणि मग माझी करिअर सुपरवायझर मॅनेजमेंट कॅडर मध्ये परत सुरुवात झाली. म्हणजे लिटरली इंडियात
वर्क्स मॅनेजरच्या लेवल पासून परत कॅनडात येऊन 0 पासून म्हणजे सेकंड इनिंग आमची सुरुवात झाली. त्याच्यात माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. आम्ही हिंमत नाही हारलो, बस एकच प्रयत्न करत राहिलो, त्याच्यात सक्सेस मग मिळाला आम्हाला. जसं ते म्हणाले तुम्ही टीचर पासून स्टार्ट हो. केलं, तर तुमच्याबद्दल काही सांगा की तुम्ही मग नंतर कधी जॉईन केलं त्यांना business? नाही, आधी आलो आम्ही 2002 मध्ये, तेव्हा असेच ते ऍज यू सेड की व्हॉलेंटियर जॉब कर, सप्लाय टीचर म्हणून मी एका छोट्याशा डे केअर मध्ये चालू केलं होतं. किंवा कारण मी इंडियामध्ये माझं चाइल्ड डेव्हलपमेंट स्पेशलायझेशन आहे माझं, त्याच्यात ते उपयोगी पडलं आणि मी टीचर पण होते इंडियामध्ये. तर ते हळूहळू करता मग मी मॉन्टेसरीचा कोर्स केला अँड देन आय बिकम लाईक बरेच वर्षांनी मी ॲज अ मॉन्टेसरी डिरेक्टर्स म्हणून काम केलं. आणि मग बघितलं की याने जेव्हा फुल टाइम रिअल इस्टेटचं सुरू केलं त्यावेळेला मग हळूहळू हा पसारा वाढायला लागला. मग त्यांना विचार केला की नको, आता आपण रिटायर होऊन वाढलं, सगळंच काही जमत नव्हतं. आणि हो. हा तेव्हा मग मी हे घेतला, निर्णय घेतला की मग आता नाही, आता आपण ऍडमिन वर्क करूया. आणि ते सुद्धा काही म्हणजे जास्तच असतं, म्हणजे आणि प्रत्येक कॅटेगरीचा सेलर क्लायंट वेगळा असतो, सेलर वेगळा, बायर वेगळा, त्याचे काही कॉल्स असतात, बॅकलॉग त्यांचा बनवायचा असतो. हे त्याच्यामुळे तुम्ही मग किती साली जॉईन केलं त्यांना? आता 16 जॉईन आणि केला तेव्हा मी. तुम्ही स्टार्ट केलेलं होतं? नाही, हा. 13 मध्ये सुरुवात केली. 13 मध्ये 2-3 वर्ष आता थोडी भीती पण वाटायची की एकदम नोकरी सोडून ह्याच्यात येणं, एका नवीन सगळं, Business. त्याच्यामुळे दोन्ही त्रास व्हायचा. पण मी दोन्ही बरोबर सुरू केलं. मग खूप काम वाढलं, क्लायंट्स वाढले, चांगले रिझल्ट यायला लागले, नॉलेज वाढायला लागलं आणि मग कॉन्फिडन्स वाढला. मी हो, ते मार्केट एस्टॅब्लिश करायला पण एक्झॅक्टली time नाव लागतो. एस्टॅब्लिश झालं चांगलं की यांच्याकडे जाल नक्की तुमचं घर होणार. बाईंग सेलिंग सगळं, रेटिंगचा काम खूप काम घेतला आता. नवीन लोक खूप यायचे तेव्हा 13, 14, 15, 16 मध्ये. त्यांनाही मदत केली आणि आता मग 16 पासून फुल फ्लेज सुरुवात झाली आमची. सो जसं तुम्ही तुमचा बिझनेस वाढत गेला, मग तुम्ही जॉईन केलं, मग तुमच्या मुलाने जॉईन केलं, तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्याच्यात असं आहे की स्वप्नील त्यांनी गल्फ मध्ये ग्रॅज्युएशन केलं वगैरे, मग त्याला अमेरिकन रॉजर्स मध्ये जॉब मिळाली. मग त्याच्यावर चांगली अमेरिकन एक्सप्रेस बँक मध्ये जॉब मिळाली. एमएक्स मध्ये ही वॉज डुईंग B2B मार्केटिंग वगैरे. तो सेल्स मध्ये वगैरे खूप मी बघितलं, तो चांगलं बोलतोय, चांगलं लोकांना कन्व्हिन्स करतोय. सो वन डे आय आस्क्ड हिम की स्वप्नील, काम खूप वाढतंय, खूप क्लायंट्स येतात, मी सगळीकडे धावू नाही शकत. कोणी नायग्रा फॉल बोलवतोय, कोणी ऑशवा बोलवतोय, कोणी किचनर बोलवतोय, आता सगळीकडे शक्यच नाही. आणि जनरली काम येतं फ्रायडे, सॅटर्डे, संडे, सगळं तेव्हा सगळ्यांना लागतं. आय नीड अ हेल्प, इफ यू कॅन जॉईन मी. मग त्याला सांगितलं तू बघ अगोदर, नोकरी नको सोडू, एकदम जॉईन होऊन बघ. त्यांनी पण कोर्स केला, चांगले पर्सेंटेज त्याचे पण आले. मग त्यांनी मला जॉईन केला आणि हळूहळू त्याचं बरोबर व्हायला लागलं काम. त्यांनी पण त्याचे क्लायंट्स बनवायला सुरुवात केली, वेगळेच म्हणजे त्याच्या ग्रुपची मुलं सगळी वेगळी कम्युनिटी. आपले मराठी लोक पण त्याला कॉन्टॅक्ट मध्ये होते. आणि मग असा स्वप्नील मग एप्रिल पासून तो जॉईन झाला मला व्यवस्थित. आणि मग त्यांनी ती नोकरी सोडली आणि आता ही इज नाऊ फुल टाइम रिएक्टर. शेवटच्या 4-5 वर्षापासून आमच्या बरोबरच आहे आणि आमची टीम खूप चांगली आहे आणि चांगलं काम करतो आम्ही. त्याच्यामुळे व्हेरी गुड अंडरस्टँडिंग. मग तुम्ही बॅक होम कुठून आहात म्हणजे? हा, आमचं बॅक हॉम बघितलं तर 2 गावांची मोठी शहराची नावं, बरोडा, वडोदरा आणि पुणे आता. अच्छा. हा, आणि माझे वडील आर्मीत असल्यामुळे पूर्वी आम्ही खूप फिरलो आणि मग गुजरातमध्ये जास्त बडोद्याला राहिलो. त्याच्यामुळे शिक्षण सगळं एमएस युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही दोघेही भाऊ तिथे शिकलो. तिकडनंच मोठे झालो. तर तिकडनं आम्ही इथे आलो, ते ऑस्ट्रेलिया गेले. मग आई वडिलांना आम्ही पुण्याला शिफ्ट केलं. मग बरोबर सगळं आम्ही काढलं, प्रॉपर्टीज विकल्या सगळ्या आणि मग पुण्याला होते ते लोक. अच्छा. आता आम्ही कसे पुण्यात आणि तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर मुंबईचं. लग्न झाल्यानंतर बडोद्याला गेले आणि आता पुणे. पुणे, मुंबई, कॅनडा. बालपण कसं होतं? बालपण मस्त, एकदम रिमोट एरियाज मध्ये, मोठ्या टाउनशिप्स, मोठी घरं, खूप सोल्जर नोकर कसे असायचे, प्रत्येकाला काही ना काही हेल्प मिळायची. सो इट वॉज ऑल गुड एकदम. आणि स्पोर्ट्स मध्ये खूप होतो आम्ही लोक. मी तिथून असं म्हणजे डिसिप्लिन पण एक शिकली. हो, काही discipline. गोष्टी असतात ज्या आपल्या पूर्वीच्या आपल्याला हो. बिझनेस मध्ये हेल्प करतात, तसं काय गोष्टी आहेत तुमच्या? हो, त्यांनी खूप फायदा होतो. एक तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीच्या बरोबर कनेक्ट व्हायला वेळ नाही लागत बिकॉज ऑफ अवर बॅकग्राऊंड. आणि म्हणजे असं नाही का मराठीत लोक आहेत आपल्या क्लायंट्स, सगळे आहेत, नॉर्थ इंडियन आहेत, साऊथ इंडियन आहेत, इव्हन बाकीच्या कंट्रीजचे लोक पण आहेत क्लायंट्स, आणि इथले पण आहेत कनेडियन्स. हा,
तर जमैकन आता माझ्याकडे 2 आले, त्यांची कामं केली. सो सगळे आता कनेक्ट होत आहेत. आता इथे आपण सगळे एकत्र आलोय, अख्ख्या दुनियातली लोक, अख्खं वर्ल्ड इकडे बघू शकतो आपण. तर त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला मोल्ड करा आणि मग लोकांना सर्व्हिस द्या. सो इट्स ऑल गुड. बरं आणि वाटतं. म्हणजे मी पण तुमचं नाव असं कम्युनिटी मध्ये जास्त ऐकले आहे, इव्हेंट्स मध्ये वगैरे. तर तुम्ही ते खूप ऍक्टिव्ह असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमची ते असं बिझनेस दृष्टिकोनाने आहे की म्हणजे की तुम्हाला पर्सनली, जसं तुम्ही मगाशी बोललात की तुम्हाला दोघांनाही आउटगोईंग आहात तुम्ही दोघं, मग ते किती हेल्प करतं? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. या देर आर 2 रिझन्स. मेन आम्ही दोघंही अशा आहोत की आम्हाला लोकांच्यात जाऊन लोकांच्यात आवडतं, म्हणजे एन्जॉय करायला. आमच्या घरी पण पार्ट्या होतात, आम्ही लोकांना सपोर्ट करतो. मेन कम्युनिटीला एक तर सपोर्ट करतो, ज्या कम्युनिटीकडनं आपल्याला बिझनेस मिळतोय. सो आम्ही दोघं या विचारायचो आणि आमचा मुलगा पण, की आपण त्यांना पण फरक द्यायला पाहिजे नाही. म्हणून काही मराठी इव्हेंट आम्ही स्पॉन्सर करतो. आणि आज नाही, आम्ही 2014 पासून आमचा रेकॉर्ड आहे की MBM मराठी भाषिक मंडळ टोरंटोच्या बऱ्याचशा इव्हेंट आम्ही स्पॉन्सर केल्या. नंतर आता बरीचशी मंडळं झाली आहेत. त्याच्यात आपण दिवाळीत रांगोळी कॉम्पिटिशन, गणपती, मकर सजावट, हे सगळं बऱ्याचशा दिवाळी करतो आपण, अशा इव्हेंट्स करतो. आणि आमची स्वतःची पण इव्हेंट आहे, होम बायर सेमिनार फ्री असते. नंतर लहान मुलांसाठी आणि न्यू कॉमर्स पॅरेंट्ससाठी आम्ही गट्टी कट्टा म्हणून आमची एक इव्हेंट सुरू केली आहे. म्हणजे मोठा आम्ही एक प्ले सेंटर घेतो इंडोर, आणि म्हणजे साधारण 1-2 वर्षाची मुलं ते अप टू 8-9 इयर्स सगळे येतात. पॅरेंट्सनी साईडला बसायचं, मुलांनी खेळायचं, आणि मग फ्रेंडशिप होते दोन्हीकडे. पॅरेंट्स पण फ्रेंड्स बनवतात, मुलं पण बनवतात. आणि तर 3-3.5 तासाची इव्हेंट असतं, तिथे पण फ्री असतं. आणि वर्षात 2दा आम्ही सगळे इव्हेंट्स करतो. आणि मी आणि माझी मिसेस आम्हाला लोकांच्यात जाऊन त्याला हेल्प करायला पण आवडते. नुसतं असं नाही, कोणाच्या घरी काही असेल आम्ही पोहोचून जातो, आम्ही हेल्प करतो. कारण की आम्ही आमचे पूर्वीचे दिवस आठवतो 2002-3 की आम्ही पण एकदा असे होतो, आम्हाला काही लोकांनी मदत केली होती. सो इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आता आपण पण मदत करू. मी म्हणून सगळ्यांना सांगतो की आज तुम्ही नवीन आहात, हळूहळू तुम्ही सेटल व्हा, जुने व्हा. तुम्ही नवीन लोकांना मदत करा, तुमच्या फ्रेंड्सना, कोणाला काही पण छोटी मदत करा, पण ट्राय टू हेल्प पीपल. सो हा स्वभाव असल्यामुळे, आणि डेफिनेटली त्याच्यात गेलं की बिझनेस पण मिळतो. असं नाही की नुसतं त्याच्यासाठी नो, बिझनेस पण आहे. लोकांना ट्रस्ट बसतो की हा सगळ्या इव्हेंटला असतो, सगळीकडे हे दोघं असतात, आपलं बरोबर आहे. आणि लोक आम्हाला सोशल मीडियावरती बघतात, फेसबुक, इंस्टाग्राम असे पॉडकास्ट. तर त्यांनी तुम्हाला बघितलंय, तुमच्याशी बोलायचंय, तुम्हाला सगळीकडे आम्ही बघतो, व्हिडिओज बघतो. मग पर्सनल कॉन्टॅक्ट ही गोष्ट सुरू होते. मग त्यांनी फरक पडतो आपल्याला, की आपण जे काही बोलतोय ते लोकांच्या समोर पर्सनली पण, आपण वन ऑन वन पण एक झालं होतं, त्यांनी खूप फरक पडतो. त्यांना पण रिस्पेक्ट वाटते खूप, हे आपल्याला आवडतं. म्हणजे दोन्ही होतं की बिझनेस पण मिळतो, लोक येतात आपल्या जवळ, आणि एन्जॉयमेंट पण आहे तेवढंच. हो, कम्युनिटीला आणि सपोर्ट आहे. तुमचे विचार खूप छान आहेत हे गोष्ट, की सगळ्यांना धरून न्यायचं. कारण की आपण आपल्या फॅमिली पासून दूर असतो. काही सिंगल येतात, काही असे येतात की नवीनच लग्न होऊन येतात, किंवा काहींचे किड्स असतात. आणि मग ते आपण फर्स्ट जनरेशन बोलतो, जसं फर्स्ट जनरेशन येते आणि मग त्यांचे ते स्ट्रगल्स असतात. पण असे कम्युनिटी इव्हेंट्स वगैरे अटेंड केल्यावर थोडं वाटतं की आपली माणसांना आपण भेटलोय. आणि बिझनेसचं बोलाल तर प्रांजल वाहिनीचं पण हेच मोटिव्ह आहे की बिझनेस सगळ्या गोष्टी सगळीकडे बघतात लोक, पण त्याच्या पाठीमागची व्यक्ती कशी आहे, ते जे ऑनेस्ट गोष्ट आहे, ती जेव्हा एखाद्याला कनेक्ट होते तेव्हाच ते ट्रस्ट करू शकतात आपल्या बिझनेस. सो मग तुमच्या म्हणजे जसं किड्सचं ते मला बोललात, तर तुम्हाला ते तुमच्या टीचर आणि डे केअरचं आवडीचा सब्जेक्ट. कारण मला पहिल्यापासून मुलांच्यात राहायला खूप आवडतं, कारण एक पॉझिटिव्हिटी आपल्याला त्याच्यामध्ये मिळते, आणि कनेक्शन चांगलं होतं एक प्रकारचं. मग ते त्यांच्या थ्रू त्यांना पेरेंट्सना असं त्यांना वाटतं की ओके, माझा मूल जिथे सेफ आहे, माझा मूल जिथे आहे तिथे त्याचा ग्रोथ आहे, त्या व्यक्तीशी मी पुढे कन्व्हर्सेशन वाढवेन, त्याच दृष्टीने ते बोलतात. आणि मग त्यांच्या हळूहळू त्यांना विचारायचं की तुमचं बॅकग्राऊंड वगैरे, किंवा तुम्हाला काही हेल्प हवी आहे का, कुठल्या दृष्टीची, कुठल्याही याचे. कारण एवढा तुम्ही भारत सोडून आल्यानंतर इतके तुम्ही लांब आलेले असतात, कधी किती लोकांना होम सिकनेस होतो, हे होतो, ते होतो. आणि पैशाचीच हेल्प नाही, होम सिकनेस असतं. फोन नंबर एक्सचेंज केले की 1-2 शब्द बोललो कोणाशी, इथे असलेला. आता आज आम्हाला इतकी वर्ष झाली, त्याच्यामुळे कुठे काय मिळतं किंवा काही मदत लागली तर मला आश्चर्य वाटलं की आम्ही असं पण लोकांना सांगतो, बऱ्याच आमच्या क्लायंट्सना,
तुम्ही दोघंही नोकरी करताय, तुमचा मुलगा का मुलगी डे केअर का मॉन्टेसरी का पब्लिक कुठेही स्कूलमध्ये आहे, इमर्जन्सी रिस्पॉन्डर मध्ये आमचं नाव द्या. तुम्ही दोघे सपोज एक्झाम्पल डाऊनटाऊन आणि असं झालेलं आहे, डाऊनटाऊनला आणि हे झालेलं आहे जस्ट आमच्याबरोबर. पडला खर्चटलं की ताबडतोब इथे खूप शी इज मॉन्टेसरी डिरेक्टर शी वॉज तर शी कॅन एक्सप्लेन किती धावायला लागतो. आई वडिलांना फोन जातो, टेन्शन येतं. त्याच्यापेक्षा आम्ही असतो घरी सकाळी दुपारी, आम्हाला फोन आम्ही जाऊन बघतो की काय नॉर्मल, आम्ही त्यांना सांगतो काही जास्त धावू नका, आरामात या, वी आर टेकिंग केअर ऑफ दिस. सो एक खूप हेल्प होते ना, आणि मग त्यांनी फरक पडतो. काही जागी आम्ही जातो, क्लायंट्सना भेटतो, यंग काय क्लायंट असतात तुमच्यासारखे सगळे, ताबडतोब व्हिडिओ कॉल करतात, आई वडिलांच्या बरोबर आमची ओळख करून देतात, इतके खुश होतात. हा तुम्ही आज आम्हाला बरं वाटलं, तुम्ही आमच्या मुलांची काळजी घ्या, इतकं म्हणजे ते बोलतात. आम्ही कारण सांगतो की पहिलं घर घेणं किंवा एवढी मोठी म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट नसते ती, तर एक भावना असते आपली, Yes. आपलं की आपलं पहिलं स्वतःचं घर, येस. आणि ते पण कॅनडामध्ये. तर मग त्यामुळे अशा सगळे इमोशन्स, असे सगळी हेल्प आपल्याला कोणीतरी आपल्यासारखं आपलं माणूस जो आपला Yes. विचार करेल, तर त्याच्यासारखं कोणी करून दिलं तर ते छान वाटतं. तर मी तुमच्या पोस्ट सर्व्हिसेस बद्दल पण ऐकलेलं आहे की तुम्ही फक्त घर घेऊन दिलं तेवढंच नाही, तर त्याच्या पुढेही तुम्ही त्यांना हेल्प करता. तर त्या मागची भावना काय आहे तुमची? भावना हीच आहे की त्यांना असं नको वाटलं की आता घर झालं आमचं, आता हे रिअल्टर गेले, काम फोन नाही करत. पहिली गोष्ट माझा कॉन्टॅक्ट करायचा असतो हेतू की तुम्ही सेफ आहात, की तुमची फॅमिली हॅपी आहे, त्या घरात सेफ आहे, सेफ्टी पण आपण बघतो. म्हणून आम्ही आमच्या सेमिनार्स मध्ये बऱ्याच वेळेला मिसिसागाचा फायर मार्शल असतो, कॅप्टन फिलिप म्हणून, ते येतात, ते सेफ्टी बद्दल बोलतात, फॅमिलीची सेफ्टी इनसाइड अँड आउटसाइड द प्रॉपर्टी. काय तुम्ही लक्ष द्याल, लाईक कार्बन मोनॉक्साईड इंडिकेटर्स असतात, बरेच लोक फर्नेस जवळ खूप पेपर टॉवे काही वस्तू ठेवतात, हे ऍक्च्युली ठेवायला नाही पाहिजे, तिथे फ्लेम आहे. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला एवढं सिरियस नाही वाटत, पण तो फायर मार्शल जर बोलला तुम्ही सिरियस येता. म्हणून त्याला पण आम्ही म्हणतो हेतू हा आहे की तुम्ही सेफ राहा, आम्हाला तुम्ही एकदम सेफ दिसायला पाहिजे, एकदम हसत खेळत. आणि दुसरा पोस्ट सेल सर्व्हिस म्हणजे की तुमचं काही इक्विपमेंट्स बरोबर चालेल, म्हणजे किचनचे अप्लायन्सेस, प्लंबिंग ठीक आहे, इलेक्ट्रिकल काही प्रॉब्लेम नाही तर मला सांगा. जरा पण तुम्हाला वाटते कुठे काही आहे तर आमचा माणूस येऊन करून देईल. कारण की सगळीच घरं काही नवीन नसतात, का थोडाफार इकडे तिकडे प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे कधी रपून पण शिरतात कुठे, ते पण लोकांना सांगतात कसं प्रिव्हेंट कराल, लॉन मेंटेनन्स कसं तुम्ही कराल. म्हणजे आता सीझन सुरू झाली आहे, आता आपण स्प्रिंग मध्ये आहोत, मग समर येतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि पोस्टल सर्व्हिसनी फरक पडतो की लोकांना असं वाटतं की नाही हे आपली फॅमिली समजून ते फोन करतात आणि आपल्याला आपल्या फॅमिली सारखे ट्रीट करतायत. दिस इज इम्पॉर्टंट. कारण की इथे खूप डिफिकल्ट पण पडतं सगळ्या गोष्टी मिळवून घेणं, म्हणजे प्लंबर असेल किंवा काय असेल तर तुमचा बिझनेस, तुमचं काम पण सुरू आहे, यांचं तर होऊन गेलं, पण तरी त्यांनाही तेवढं आपण लक्ष देतो आपल्या त्या क्लायंटवरती की नाही त्याला काही लागले, आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला हेल्प करा, काम तर आपलं होत राहील आपलं रोजचं. सो असं आपलं पोस्ट सेल सर्व्हिस पण खूप चांगली असते. काही लोक तुम्हाला असं वास्तुशास्त्राप्रमाणे पण विचारतात, तुम्ही हो. करून देता तसं? हो, त्यांच्या चॉईस प्रमाणे जायचं, की काही लोकांना साऊथ फेसिंग नसतं, नाही पाहिजे, काही लोकांना ओनली ईस्ट फेसिंग का वेस्ट फेसिंग पाहिजे, मग त्याप्रमाणे काम भरतं घरं, त्याप्रमाणे आपण जातो. आणि आजकाल कसं आहे की गुगल मध्ये पण सगळं मिळतं, डायरेक्शन्स हे ते, त्याच्यामुळे थोडं सोपं पडतं. पण कारण की त्यांच्याप्रमाणे भावना एक असतात. मध्ये काळ आलेला जेव्हा लोक एवढं बघत होती, पण आता अवेअरनेस वाढली, तर ते वास्तुशास्त्राबद्दल लोकांचं हे असतं, नाही घर असंच पाहिजे किंवा हो, तसंच पाहिजे, पण ते सगळे नीड्स पण तसं त्याप्रमाणे करतो. पण माझं एकच म्हणणं असं की घरात सनलाईट आणि हवा, एअर अँड लाईट, हे नॅचरल लाईट, हे दोन बरोबर आले पाहिजे. पॉझिटिव्हिटी आपोआप घ्यायला लागते, मला एकदम चांगलं फील होतं. माणसांवर पण अवलंबून असतं की तुम्ही कसा विचार करता, त्याच्यावरती पण अवलंबून. काय असतात ते चॅलेंजेस जे फर्स्ट टाइम होम बायर्स असतात त्यांच्यासाठी? व्हेरी गुड क्वेश्चन. चॅलेंजेस मध्ये असं असतं की फर्स्ट टाइम होम बायर्स येतात, त्यांना एकतर एरिया, बजेट, त्यांचं एरिया, आणि तिकडनं त्यांच्या जॉबची कनेक्टिव्हिटी. आता लहान मुलं असेल का मोठं, त्यांची स्कूल डिस्ट्रिक्ट, शाळा काय रेटिंग आहे, काय, हे मोठं चॅलेंज आहे. ह्याच्याप्रमाणे त्यांना ते घर घेऊन द्या. आता अगदीच लहान मुले तर ठीक आहे, तुम्ही कुठे राहू शकता, पण चांगला एरिया बघा, आपली कम्युनिटी कुठे जास्त आहे, म्हणजे नियर बाय. आता पेरेंट्स पण येणार आहेत, समबडी इज एक्सपेक्टिंग, फॅमिली एक्सपांड होते, हॉस्पिटल जवळ पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना ते घराचं सजेशन करा, हे चॅलेंज असतं. आणि मग आता
माझ्या बायकोची जॉब डाऊनटाऊन टोरंटोमध्ये, मी वर्क फ्रॉम होम आहे. मग अशा जागी या की तिकडनं गो ट्रेन का टीटीसी कुठली कनेक्टिव्हिटी आहे, ट्रान्झिटची कनेक्टिव्हिटी ही बघतो आपण. बजेट असतं सगळ्यांचं काही, तर त्याप्रमाणे आपण सगळं बघतो. पण ह्या वस्तू आहेत कम्युनिटी सर्व्हिस सेंटर जे असतात, कम्युनिटी सेंटर्स. आता पेरेंट्स येणार तर अख्खा दिवस आई वडिलांना इथे काही करमणूक सारखं असं एवढं नसतं. मग कम्युनिटी सेंटर जवळ असेल की मग ते जाऊन एन्जॉय करतात. पार्क, काही लोकांना पार्क लागतो जवळ मुलांसाठी, मग तसं काही बघा. हे सगळं आपण मीटिंग मध्ये त्यांना मी विचारतो. म्हणून पहिली मीटिंग इम्पॉर्टंट असते, इंट्रोडक्शन मीटिंग. त्याच्यात आपण सगळं विचारतो, मग आम्ही नोट करतो लिटरली की ओके ह्यांना यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि थोड्याफार या चॅलेंजेस आहेत, हाऊ टू मीट दोज थिंग्स. मग आम्ही ते बनवून मग त्याप्रमाणे ज्या प्रॉपर्टीज त्याच्यात आहेत त्या त्यांना मी ईमेलनी पाठवतो आणि मग डिस्कस करतो आणि मग शोईंग बुक्स आपण सुरू करतो. किंवा रेंटिंगसाठी पण आम्ही एवढी मेहनत करतो. असं नाही का आलं की कुठेही तुमच्या या बिल्डिंग मध्ये राहा एवढं आहे असं नो, आजूबाजूला पण बघावं लागतं काय आहे, शाळा किती लांब आहे, कनेक्टिव्हिटी किती लांब आहे, बसची, ट्रेनची, सगळं ग्रोसरी स्टोर्स. कारण कोणाकडे कार नसते, अगदी नवीन लोक एकदम ताबडतोब गाडी नाही घेत, की टेक्स्ट आम्हाला पण वेळ लागला होता. त्याच्यामुळे सो आम्ही ते माइंड मध्ये ठेवतो की आपण ग्रॅज्युअली कसे इथे सेटल झालो तसे हे लोक होणार. आजकाल वस्तू थोड्या फास्ट असतात, पण तरी ते बेसिक थिंग्स लक्षात ठेवून जर हेल्प केली तर ते चॅलेंजेस तुम्ही पुरे करू शकता आणि लोकांना आवडतं. तर मला असं विचारायचं की म्हणजे आता असं मार्केट काय बोलतंय, म्हणजे काय घर घेणं किती सोपं झालंय का तेवढंच कठीण होतंय की स्वस्त झालंय, काय आहे market? सोपं झालंय कठीण आहे असं काही नाही. मार्केट आता जे प्राइसेस आहेत ते ड्रॉप झालेले आहेत. खूप बॉटमला मार्केट म्हणजे प्राइसेस चाललेले आहेत. तर मॉर्गेज तर होतं सगळं. तर तुमचं जर चांगली इन्कम, चांगला क्रेडिट स्कोर असेल तर मॉर्गेज होऊन जाईल. एलिजिबिलिटीवर डिपेंड करतं आणि तुम्हाला कुठल्या एरियात काय पाहिजे ते. तर त्याप्रमाणे जी एलिजिबिलिटी येते, तुमच्याकडे डाऊन पेमेंटची किती तयारी आहे ह्याच्यावरनं सगळं ते कॅल्क्युलेशन असतात. तर इट्स अ गुड टाइम फॉर बायर्स टू बाय प्रॉपर्टी. सेलर्सना पण ज्यांनी पूर्वी घेतलेल्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या विकल्या जातात, असं नाही की विकल्या जात नाही, विकल्या जातात. पण ती जी हाय प्राइस जी होती 21, 22, 23 मध्ये ती आता मिळत नाही आजकाल, थोडी कमी झाली. पण हळूहळू ग्रॅज्युअली आता बायर्स खूप दिसतात. आम्ही तर रोज फिरतो मार्केटमध्ये, सॅटर्डे संडे पण कळतं आम्हाला की कुठे ओपन हाऊसला किती गर्दी होती, किती ऑफर्स, आम्ही पण ऑफर्स टाकतो, किती ऑफर्स यायला लागले आता. तर त्यांनी एक ट्रेंड कळतो की आता हळूहळू मार्केटला लोक बायर्स जास्त यायला लागले, बिडिंग सुरू झालंय चांगल्या प्रॉपर्टीज वरती. त्याच्यात मग ते हळूहळू प्राइस वाढते. पण स्टील इट्स अ गुड टाइम फॉर बायर्स. कारण की मॉर्गेज वगैरे तर होत आहेत लोक, असं काही नाही का. हा, एलिजिबिलिटी आजकालचे नॉर्म्स चालले, जे रूल्स आहेत त्याच्याप्रमाणे थोडीफार चेंज होते. आणि मग म्हणजे आता जसं कॉन्डो असतं किंवा टाउन हाऊस असतं, मग त्याच्यामध्ये काय फरक पडतो? म्हणजे फरक खूप पडतो. हा. म्हणजे तुमचा पुढचा प्रश्न काय हा, म्हणजे फरक पडतो इन द सेन्स की म्हणजे काय बेटर पडतं? कारण की टाउन आपण बोलतो की मोठं घर पडतं म्हणजे, पण त्याचे काही प्रोज आहेत पण कॉन्स पण आहेत. मग कॉन्डोचे पण प्रोज आणि कॉन्स आहेत, सगळे फॅसिलिटीज मिळतात एकाच बिल्डिंग मध्ये, पण मग त्याचे पण काहीतरी कॉन्स असतीलच. तर त्याप्रमाणे आहे, प्रत्येक जागी असतं असं. तर कॉन्डोमध्ये कॉन्डो मेंटेनन्स फी असते, त्या सगळ्या इन्क्लुडिंग असतं. तुमची एलिजिबिलिटी आणि तुमची चॉईस काय ह्याच्यावर खूप डिपेंड करतं. तर माझी एलिजिबिलिटी एवढं, मला अगदी कॉन्डोतच राहायचं, मला जास्त काही लॉन मोईंग करायचं नाही, स्नो काढायचं नाही, टोरंटो डाऊनटाऊन मध्ये राहायचंय. आय एम अ बिग फॅन ऑफ सॉकर और सिटी लाईफ और बेसबॉल. मला ते टुर्नामेंट्स, रॅप्टर्सला फॉलो करतो मी, बास्केटबॉल, सिटी लाईफच पाहिजे, तर त्यांना ते आवडतं. भले एलिजिबिलिटी खूप असेल तर दे कॅन बाय डिटॅच होम मोर दॅन $1 million, 1.5 million, तरी पण ते डिपेंड तुमची चॉईस काय. आणि दुसरीकडे पण चॉईस आहे, मला मोठं घर पाहिजे पण माझी एलिजिबिलिटी ऍज ऑन टुडे आत्ता नाहीये, तर देन यू बाय स्मॉलर हाऊस. एक टाउन हाऊस घ्या का कॉन्डो घ्या, 3-4 वर्ष करा, मग स्विच करा. आम्ही लोकांना असं म्हणतो, इमिजिएट स्विच नका करू कुठलाही. हा, तर मग ते इझी पडतं का स्विच हो हो हो, ते मग 3-4 वर्ष तुम्ही ऍटलिस्ट राहा तिकडे. त्याच्यात इक्विटी वाढते घरात, चांगली अप्रिशिएशन व्हॅल्यू येते त्याची. सो घर अप्रिशिएशन झालं त्याचं की मग ती एक एक्स्ट्रा इन्कम येते आपल्याकडे. आणि लोक असं हळूहळू, आम्ही पण असेच स्टेप वाईज मोठ्या मोठ्या घरात गेलोय. तर छोटी घरं, मग बघून मिडल साईज, ते विकून मोठं. सो ही एक प्रोसेस आहे, हा एक ट्रेंड आहे. पण ऑल डिपेंड्स ऑन where you are standing in eligibility and where you want to stay. Toronto downtown वेगळी प्राइस आहे, मिसिसागा वेगळे,
ओकविल वेगळं आहे. तसंच तुम्ही थोडं ब्रॅम्पटनला गेलं, ऑरेंज व्हील त्या साईडला ग्वेल्स, किचनर वेगळ्या प्राइसेस आहेत. डिपेंड्स की तुम्हाला कुठे राहायचं. हा सेम मुंबई आपण बघितलं, कुलाबा कुठे, बोरीवलीचं प्राइस बघा तुम्ही, विराटची प्राइस बघा, सेम पुण्याची प्राइस बघा, कम्पेअर करा. मला काय वाटतं की असं म्हणजे जे इलिजिबिलिटी असते पण तरी त्यांना घर घ्यायचं नसेल तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल किंवा ऍडवाइस द्याल की म्हणजे रेंट पेक्षा स्वतःचं घर असणं किती बेटर आहे? मी ही ऍडवाइस देईल की यू हॅव टू हॅव युअर ओन हाऊस. कारण की रेंट असं आहे की पहिले 1-2 वर्ष ठीक आहे, 3 वर्ष, अदरवाईज यू आर पेइंग समबडीज मॉर्गेज. बरोबर. त्याच्यात तुम्हाला रिटर्न काही नाही. सपोज तुमचं रेंट तुम्ही $2800, आता तर कमी झालं, पूर्वी 3000 द्यायचे, 3200. तेवढं मॉर्गेज पण तुम्ही घेऊ शकता, तर ते मॉर्गेज घ्या. $3500 मॉर्गेज येते. पण टाउन हाऊस मिळते का 4000, त्याच्यात ऑलमोस्ट 50% आहे तुमची पर्सनल इक्विटी, पर्सनल, आणि बाकी इंटरेस्ट असतो. इंटरेस्ट पार्ट जातो. तसं मग तुमचे 2000 पण आहे, $1500 का 2000च्या मध्ये तुमचं येतं. तुमच्या इथे 2800 वगैरे रेंट देता तुम्ही सगळंच जातं. आणि रेंट म्हणजे यू आर टेनंट, यू आर नॉट द ओनर, यू आर नॉट द लँडलॉर्ड. आणि तसं बघितलं तर जनरली रेंट थोडे दिवस द्या, मग तुमची स्टेबिलिटी आली, जॉब साईट कुठे काय, फॅमिली एक्सपांड होणार, मग तुम्हाला मोठं घर लागतं, स्वतःचं घर लागतं. स्वतःसाठी भरा ना मॉर्गेज, स्वतःच्या इन्कम बद्दल स्वतःचा मॉर्गेज भरा. आणि जेव्हा ते अप्रिशिएट होईल 3-4-5 वर्षांनी, ते विकून निघाल तुम्ही बाहेर, तुम्हाला खूप व्हॅल्यू मिळते त्याची. रेंटमध्ये काहीच होणार नाही. काही लोक बरेच वर्ष राहतात, पण इट इज देअर चॉईस, पण काही फायदा मोठा नाहीये त्याच्यात. हे असतं. तर तुम्ही जेव्हा हे सगळं कोणाला एक्सप्लेन करता ते तुम्ही सोबत पण असता की म्हणजे कसं? कारण की म्हणजे तुम्ही फक्त ऍडमिन मध्ये नाही, जास्त ऍडमिन मध्येच असते मी. बट इन केस लाईक कोणी सांगितलं की फॅमिली म्हणजे असं आहे, आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय ही वगैरे, सो जस्ट टू मेक देम कम्फर्टेबल मग मी जाते त्यांच्या बरोबर कधी. पण जास्त डिटेलिंग रिअल इस्टेटचं तोच करतो. ते टेक्निकल गोष्टी तो या इमोशनल पार्ट माझा असतो, जस्ट टू गिव्ह अ सपोर्ट. जेव्हा तुम्ही जे बोलत होता की असे तुम्ही पार्टीज करता किंवा असं काहीतरी इव्हेंट ऑर्गनाईज करता, तर मग ते म्हणजे असं फक्त असं नाही की फक्त इंडियन किंवा मराठी कम्युनिटीसाठी, तर तुम्ही ब्रॉडर ह्याच्यासाठी पण करता, राईट? अपार्ट फ्रॉम जस्ट स्पॉन्सरिंग तुम्ही स्वतःचे पण इव्हेंट आम्ही करतो. त्यांनी काय फायदा होतो की एक तर तुमचं मार्केटिंग पण होतं, तुम्ही व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मार्केटिंग होतं, लोक कनेक्ट होतात. बरेचसे लोक आता या ह्यानी आपण सगळे कनेक्ट झालो, बरोबर, असे बरेचसे नवीन लोक कनेक्ट होतात. आणि त्यांना पण एक कुठेतरी असतं की असं कोणी भेटावं की जे आपल्याला सगळं व्यवस्थित या प्रोसेस बद्दल, म्हणजे रिअल इस्टेटच्या प्रोसेस बद्दल सांगेल, इथली जास्त माहिती देतील. आता आम्हाला 24 वर्ष झाली तिकडे, आम्हाला सगळं माहिती आहे. बरंच म्हणजे आमच्या समोर बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत 24 वर्षात, आणि वेगवेगळ्या एरियात आम्ही राहिलोय. सो त्याला एक फरक पडतो. इव्हेंटमध्ये कोणी पण येऊ शकतं, असं आम्ही पर्टिक्युलरली यांनीच यावं असं काही नाही म्हणत. एव्हरीबडी इज वेलकम. आणि जास्त म्हणजे मराठी कम्युनिटी बरोबर कनेक्शन असल्यामुळे ते लोक जास्त येतात, आणि मग ते मित्र पण आणतात. मला ते विचारायचं होतं की तुम्ही सेमिनार्स वगैरे बोलत हो, गेल्या सेमिनारला खूप मिक्स क्राऊड आला होता, तरी त्यांचे मित्र पण आणले होते त्या कम्युनिटीचे. सो वी आर ऑल हॅपी. आणि सेमिनार्स फ्री असतात आमची, त्याच्यामुळे कोणी येऊ शकतो. सेमिनार्स बद्दल थोडं अजून सांगू शकतो. सेमिनार आम्ही असं करतो की आता तो करंट मार्केट जी सिच्युएशन आहे, जो ट्रेंड चाललाय, जे रूल्स चेंज झाले, ते आम्ही सगळे डिस्कस करतो. तर मी बोलतो अबाउट रिअल एस्टेट प्रोसेस, माझा मुलगा बोलेल, स्वप्नील पण बोलतो, त्याला पण चांगला अनुभव आहे. मॉर्गेज ऍडवायझर बोलतो अबाउट मॉर्गेज, कारण ते त्यांचा फील्ड आहे. आमचा लॉयर असतो, लॉयर त्याच्या सगळ्या प्रोसेस बद्दल बोलतो की आम्ही तुम्हाला कुठे प्रोटेक्ट करतो, कुठे तुमचा प्रॉब्लेम होतो चुकून का काही, आम्ही असतो तिकडे, का काही अगोदरच्या म्हणजे सेलर साईडून काही प्रॉब्लेम झाला का काही पण कुठलं, तर आम्ही कुठे तुम्हाला प्रोटेक्ट करतो. आणि लॉ काय म्हणतोय, काय करायला पाहिजे, आणि कुठे तुम्ही कॉशन्स घ्यावे, हे सगळं आम्ही सांगतो. नंतर आम्ही इन्शुरन्स वाले लोक पण आणतो, ते बोलतात. एकदा तुम्ही होम इन्स्पेक्टर पण आणला होता, त्यांनी पण सांगितलं की घरात काय वस्तू आम्ही बघतो, तुम्ही काय बघायच्या, हे सगळं. नंतर एकदा आम्ही कॉन्ट्रॅक्टर पण आणला होता, लायसन्स कॉन्ट्रॅक्टर, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलचा, त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. फायर मार्शल आणतो आम्ही, ते लोक पण सेफ्टी बद्दल. आमच्या सेमिनारमध्ये तुम्हाला खूप अशी ऑलराऊंड माहिती म्हणतो ना, म्हणतो तशी मिळेल. नुसतंच रिअल इस्टेट नाही, आजूबाजूचं पण सगळं आम्ही सांगतो. आणि देयर इज नो ऑब्लिगेशन, तुम्ही या, बसा, माहिती घ्या, शिका, कनेक्ट व्हा आमच्या बरोबर, फ्रेंड्स बनवा.
देन तुम्ही असंच कम्युनिटी आणि बिझनेसचा तुम्ही असा बॅलन्स करताय. येस. चांगली गोष्ट आहे. तर मग मला पुढचा विजन तुमचं ऐकायला आवडेल की तुमचं GTSL साठी काय विजन आहे, की येत्या काही वर्षात तुम्हाला तुमची जी लेगेसी तुम्ही क्रिएट केली आहे त्याच्याबद्दल काय? तर असं आहे की आता आम्ही आमचं हॉरायझन एक्सपांड करतोय. आता खूप लांब लांबचे एरियाज पण आम्ही घ्यायला लागलोय. किंगस्टन म्हणा, लंडन, विंडसर कडनं नायगरा तर आम्ही ऑलरेडी काम केलेले आहेत. खूप प्रॉपर्टीज झाल्यात आपल्या बाईंग सेलिंग. तर ओव्हरऑल ऑन्टेरिओ मध्ये सगळीकडे जर इकडे कोणाला हेल्प पाहिजे तिकडे आमची माणसं, आम्ही पण जातो. तर आमची माणसं जातात. तर कालच एक फोन आला, कोणाला तरी रेंटिंग पाहिजे किचनर मध्ये. तर मला 2-3 दिवस बिझी असल्यामुळे माझा टीम मेंबर चाललाय त्या घरं दाखवायला. GTSL एक्सपांड होणार, आतून होतंय. बरेचसे रिएटर मला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला तुमच्या टीम मध्ये यायचंय वगैरे, तर ते आपण बघतो. आणि बाकी काम तर आहे, आपण ऑब्व्हियसली करतो, खूप करतो. त्याच्यामुळे डिलिव्हर होतात रिझल्ट आणि चांगले आणि काम तर होणार असं होत आहे. सो आता आमचं असं आहे की माझ्या मुलाचं इज मोर अँड थ्रू इन एक्सपांडिंग दिस. तो खूप लोकांची कनेक्टिव्हिटी वाढवतो येतो आणि त्याचं खूप मोठं विजन आहे की आपल्याला अजून खूप काम करायचंय, खूप आपल्याला पुढे यायचंय असं. आणि तुमचं काय विजन आहे, काय व्हॅल्यूज पुढची पिढी जी आणते तर तुमच्या बिझनेस मध्ये आणावे? पहिले तर म्हणजे ऑनेस्टी तर आहेच. ट्रस्ट मिळवायचा असतो, तो ट्रस्ट होऊन जातो लोकांचा. आणि मग त्याच्यात त्यांना काही बदल करायचे असेल तर ते नाही केव्हाही पुढच्या पिढीनी बदल करावेत त्याच्यामध्ये. कारण माझी सून पण आता सोशल मीडिया ती बघते सगळं, मार्केटिंग, इंस्टाग्राम, हे ते सगळं जे ऍडव्हर्टाइजमेंट करायचं असतं ते तो पार्ट ती करते. सो एव्हरीथिंग इज इन द फॅमिली. सो आमची कधी आम्ही अशा मीटिंग्स करतो घरच्या घरी की तुमचे विचार, आमचे विचार, आता ह्याच्या पुढे आपण काय करायचं. प्रत्येक इव्हेंटचा आम्ही फीडबॅक घेतो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही बदल करतो की प्रत्येकाचा रोल आम्ही डिफाईन केलेला आहे. आणि कुठली इव्हेंटच्या अगोदर आम्ही 4-5 जण मिटिंग करतो, फॅमिली मेंबर्स. की सेमिनार आहे, कोण काय करत, गट्टी कट्टा इव्हेंट आहे, कोण काय करत, तिथे इव्हेंट आहे मोठी, त्यांनी सोपं पडतं आणि मग प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे चांगलं नुसतंच हे नसतं ना, बोलायचं नसतं, फूड पार्ट पण बघायचा असतो आणि प्रत्येकाचं कम्फर्ट पण बघायचा असतो की म्हणजे तिथे बोलवलेल्या माणसांना पण आपल्याबरोबर ट्रस्ट झाला पाहिजे की नुसतंच बोलवल्यानंतर आपलं कोणी काही कुठे निगेटिव्हिटी झाली नाही पाहिजे म्हणजे कुठे. तिचं असं म्हणणं पण आहे की आता कोणाला काही एलर्जी आहे ते पण आम्ही लक्षात ठेवतो. आमच्या इव्हेंटच्या वेळेला जेव्हा फूड ऑर्डर करतो, सपोज एक्झाम्पल देतो, कुकीज, तर शी विल चेक कंटेंट्स काय, नट फ्री पाहिजे, म्हणजे अशा छोट्या डिटेलिंग पण करते. आणि मी सगळं एकटा नाही करू शकणार, बरोबर, मला दुसरे काम आहे. सो दॅट पार्ट इज डन बाय हर. असंच आमची अलॉट केलेलं आहे सगळ्यांना, असं कोणाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. अँड वी गो ऑल टुगेदर ॲज अ टीम. असं आहे आमचं. मला खूप आवडलं तुमच्याशी गप्पा मारून, खूप छान वाटलं. आणि तुमचे विचार, तुमचे म्हणजे विजन मला खूप आवडलं. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त असं तुमचे पूर्वीचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या पुढची पिढी सोबत पण लेगेसी ती घेऊन चालले की त्यांचे पण काय विचार आहेत, त्यांचे पण काय मत आहेत. आणि तुम्ही फक्त बिझनेसच नाही चालवताय, तर सगळ्यांना सोबत घेऊन कम्युनिटी बिल्ड करताय. ती खूप छान म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मी पण तुमच्याकडून खूप काही शिकलेली आहे. छोटासा गेम खेळूया आपण तुमच्यासोबत, रॅपिड फायर. आणि रॅपिड फायरचा फर्स्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला चहा आवडतो की कॉफी? कारण कॅनेडियन कॉफी कल्चर आहे. चहा अलग असलेला, नो शुगर. आणि मॉर्निंग पासून आहात की असं म्हणजे रात्री लेट पर्यंत काम करता? वी आर मॉर्निंग पर्सन. आणि तुम्ही एवढे फिट दिसता, तुम्ही असं काय जॉगिंग वॉकिंगला जाता का? वॉकिंगला कधीतरी जातो आम्ही, असं काही नाही, पण समोर आला की ते खूपच छान असतं सगळीकडे. पण आमचं खाणं व्यवस्थित असतं, ऑन टाइम असतं, त्याच्यामुळे मग सगळं हेल्दी फूडमुळे ऍक्टिव्ह राहतोय आम्ही सगळेच. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी राहिली की डायजेशन, झोप, हे सगळं ते लागून आहे. अर्ली टू बेड अर्ली टू राईज म्हणतात. स्टील वी आर फूडी. सगळे रेस्टॉरंट, सगळं फूड प्रकार व्हेज आम्ही लोकांना पण सजेस्ट करतो, इकडे जा, असं करा, तसं करा, हे चांगलं आहे. त्यांनी पण एन्जॉय करावं. कुठे काही आता काही रेस्टॉरंट असे आहेत ते 50% ऑफ करतात त्यावेळेला. सो व्हेन यू गो देअर, व्हेन यू नो, टेल युअर फ्रेंड्स, हो इकडे खूप छान आहे.
तिथे जा, तुम्हाला ऑलमोस्ट 50% ऑफ आहे सध्या. आणि आता रिअल्टर साठी प्रश्न, कॉन्डो की डिटॅच? एलिजिबिलिटी काय आहे तुमची? हा आहे चांगला, डाऊन पेमेंट चांगलं आहे तुमच्याकडे, सगळे तुमचे ग्रोस इन्कम खूप चांगलं येते, गो फॉर डिटॅच. इफ यू आर न्यू वेटिंग फॉर सर्टन थिंग्स, एलिजिबिलिटी नाहीये, कॉन्डो म्हणजे एवढं डाऊन पेमेंट नाहीये, हळू क्रॉस इन्कम एकाचीच आहे चांगली, एखादा जॉब बाकी आहे शोधतोय ते छोट्या इन्कम मध्ये, कॉन्डोच सुरू करा. दॅट्स गुड, कारण तुम्ही असं बायस आन्सर नाही दिलाय की तुम्हाला काय वाटतं असं नाही, जे तुमची आम्ही असंच सुरुवात केली आहे. हा, आम्ही काय डायरेक्ट डिटॅच मध्ये जम्प नाही मारली. बाय करायचं की रेंट? बाय. आता तुमचं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन काय? कॅन्कुन. ओके. आणि मराठी फेवरेट डिश? मला म्हणजे व्हेजिटेरियन म्हटलं तर काही? वालाचा बिरडा. आम्ही या सिकेपी, हा. सो दॅट इज वालाचा बिरडाचं हा. मस्ट आमच्याकडे. आणि नॉनव्हेज मध्ये मोदक आहे, पुरणपोळी आहे, स्वच्छ वरण भात. आणि नॉनव्हेज मध्ये तर सगळंच आहे. आम्ही सिकेपी लोक नॉन व्हेजिटेरियन, नॉनव्हेज जास्त. GTA सेलला जर एका शब्दात डिफाईन करायचं असेल तर काय? सॉलिड रिझल्ट, हॅपी क्लायंट्स, सॅटिस्फॅक्शन हे मेन आहे आमचं. क्लायंट सॅटिस्फाईड, आम्ही सॅटिस्फाईड. आता एक शेवटचा प्रश्न, की तुमचं लाईफ मोटो काय? त्या स्टेजला अचीव्ह करत सगळे गोल म्हणजे गोल करत आम्ही त्या स्टेजला पोहोचलोय. आता आमची मुलं मोठी झाली आहेत, नातवंड आली आहेत, सो गोल तर हेच आहे की आपला बिझनेस कंटिन्यू करायचा, पुढे न्यायचा, आणि बस ते युनायटेड ऍज अ गुड फॅमिली वाढवा, आणि बस ते हॅपी, कीप पीपल हॅपी, हा मेन. If they want, we will keep them and give them advice, guide them, let them grow. रॅपिड फायरलाच नाही तर तुम्ही त्याच्या आधीचे प्रश्न पण खूप छान आम्हाला सगळं सांगितलं. आय एम शुअर आमच्या ऑडियन्सला पण ते रिलेट झालं असेल. तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे, आणि माझ्याकडून थँक्यू. अरे याची जरूर नव्हती, पण Thank you so much, Pranjal. Thank you very much. नाही, तुम्ही आलात आणि आमचा हा एपिसोड खूप खुलून आलाय, त्यामुळे त्यासाठी धन्यवाद. खूप छान, आमच्या प्रेक्षकांना पण खूप छान तुमच्याकडून सगळं ऐकायला मिळालं, आणि कॅनडा बद्दल बरीच माहिती पण मिळाली. जे इंडियामधून बघता आहेत, जे नवीन येणार आहेत किंवा जे नवीन आलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप युजफुल झालेलं आहे. सो आणि तुमचे फॅमिली बिझनेस बघून, तुमची युनिटी बघून, आणि मेन म्हणजे इथे तुमचं जे कार्य आहे, जे कम्युनिटीसाठी तुम्ही जे योगदान करता आहेत, तुम्ही फॅमिलीसाठी अश्युरन्स देतात की तुम्ही आहात, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण. आणि तुम्हाला आमच्या पॉडकास्टवर येऊन कसं वाटलं ते पण? हो, खूप छान वाटलं. Thank you so much for having us here first. आणि खूप छान वाटलं, आणि खूप आपली मस्तपैकी छान प्रश्न उत्तर सगळी छान छान झाली. आणि असंच तुझं मोठं सगळं होऊ दे, वाहिनी चांगली खूप वाढू दे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. असंच तुम्ही कॅनडा आले सगळं करताय, खूप बरं वाटलं. आणि दिस वे वी कनेक्ट विथ मेनी पीपल. आणि देशात पण आपल्या लोक बऱ्याच अजून इथे येणाऱ्या लोकांना पण हे सगळं कळतं थ्रू सोशल मीडिया, की असं सगळं आहे, अशी लोक आपली तिकडे जाऊन सक्सेसफुल झाली आहेत आणि एकमेकांना मदत करतायत, हे इम्पॉर्टंट आहे. तर ते कॉन्फिडन्सने त्यांनी इकडे यावं. त्यासारख्या चांगल्या मीडिया लोकांच्या बरोबर बरं वाटलं बोलून, आणि असंच पुढे तुम्ही लोक. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट फॉर यू. थँक्यू. मंडळी, आजच्या भागातून आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली. यश मिळवण्यासाठी मोठी सुरुवात नाही तर मोठी जिद्द लागते. सुधीर सर आणि प्रीता मॅडम यांनी त्यांच्या संघर्षापासून GTA उभं करण्यापर्यंतचा प्रवास, फॅमिली बिझनेस आपल्यासोबत शेअर केला. त्याचबरोबर फर्स्ट टाइम होम बायर्ससाठी महत्वाचं मार्गदर्शन, स्ट्रॉंग पोस्ट सर्व्हिसेस, कम्युनिटी इव्हेंट्स आणि समाजासाठी काम करण्यामागचं त्यांचं विजन देखील आपण जाणून घेतलं. जर तुम्हालाही कॅनडामध्ये घर खरेदी, विक्री, रेंट किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट बाबत योग्य मार्गदर्शन हवं असेल तर GTA सेल्सचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि जर तुम्हालाही तुमचा बिझनेस, तुमचा प्रवास किंवा तुमची प्रेरणादायी कथा प्रांजल वाहिनीच्या माध्यमातून जगासमोर मांडायची असेल तर माझ्याशी संपर्क नक्की साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या भागात तुम्हाला काय शिकायला मिळालं. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.